ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 3. कर्मयोग. कर्मयोगी कसा असतो? ओव्या आहेत 68 ते 75. भगवंतांनी कर्मयोगी कसा असतो ते 7व्या श्लोकात सांगितलं होतं. मागच्या भागात आपण तो श्लोक पाहिला. आता या भागात त्यावरील ज्ञानेशांचे विवरण पाहायचं आहे. जो अंतरी दृढू परमात्मरूपी गूढू, बाह्यतरी रूढू लौकिक जैसा. जो अंतर्यामी निश्चळ व परमात्म्याच्या स्वरूपात घडलेला असतो आणि बाहेरून मात्र लोकांप्रमाणे व्यवहार करीत असतो. जो इंद्रिया आज्ञा न करी, विषयांचे भय न धरी, प्राप्त कर्म न अव्हेरी उचित जे जे. तो इंद्रियांना हुकूम करत नाही आणि विषय वाढतील अशी त्यास भीती नसते. तो अधिकार परत्वे प्राप्त झालेले जे जे विहित कर्म त्याचा अनादर करत नाही. तो कर्मेंद्रिये कर्मी, राहाटाता तरी न नियमी, परी तेथीचेनी उर्मी झाकोळेन. तो पुरुष कर्मेंद्रिय कर्मे करीत असली तरी त्यांना आवरत नाही, पण त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विकारांनी तो लिप्त होत नाही. तो कामना मात्रे न घेपे, मोहमळे न लिंपे, जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र. ज्याप्रमाणे पाण्यातील कमळाचे पान पाण्याने लिप्त होत नाही व अविवेकरूपी मलाच्या योगाने तो मलिन होत नाही, तैसा संसर्गा माझी असे सकळन सारिखा दिसे, जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. त्या कमलाच्या पानाप्रमाणे तो अलिप्तपणाने संघामध्ये राहतो. तो दिसण्यात सामान्य लोकांप्रमाणे दिसतो. ज्याप्रमाणे सूर्यबिंब पाण्याहून अलिप्त असूनही प्रतिबिंबामुळे पाण्याच्या संगतीत राहताना दिसते, तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणुची देखीजे, येरवी निर्धारिता नेणीजे सोय जयाची. त्याप्रमाणे वरवर पाहिले तर तो इतर सामान्य लोकांसारखाच दिसतो. बाकी त्याच्या संबंधी निश्चित विचार ठरवू म्हटले तर त्याच्या स्थिती संबंधी काहीच कल्पना करता येत नाही. ऐशा चिन्ही चिन्ही तू, देखसी तोची मुक्तू, आशा पाश रहितू ओळख पा. अशा लक्षणांनी युक्त असलेला जो तुला दिसेल तोच आशापाश रहित व मुक्त आहे असे तू ओळख. अर्जुना तोची योगी, विशेषी जे जो जगी, म्हणून ऐसा होय या लागी म्हणेपे तू ते. अर्जुना, जगामध्ये ज्याचे विशेष वर्णन केले जाते असा तोच योगी होय. याकरता तू असा हो म्हणून मी तुला म्हणतो. तुला नैराश्याचे चिन्ह सांगेन अशी प्रस्तावना करून ज्ञानदेवानी 7व्या श्लोकातील वर्णन हे केवळ कर्मयोगाचा आरंभ करणाऱ्या मनुष्याचे नसून ज्ञानी पुरुषाचे मानलेले आहे. ज्ञानदेव त्याचे वर्णन करताना म्हणतात की इतर लोकांप्रमाणे तो बाहेरून कर्मे करीत असलेला दिसतो, पण तो अंतर्यामी मात्र परमात्म स्वरूपात घडलेला असतो. तो इंद्रिया आज्ञा न करी, विषयांचे भय न धरी, प्राप्त कर्म नाव्हेरी उचित जे जे. तो इंद्रियांना आज्ञा करत नाही आणि विषय वाढतील अशी त्याला भीतीही नसते, कारण तो कर्मेंद्रियांनी कर्म करत असला तरी परी तेथेचेनी उर्मी झाकोळेना. त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विकारांनी तो लिप्त होत नाही. त्याचे वर्णन करताना ज्ञानदेवानी त्याला कमलपत्राची उपमा दिलेली आहे. कमळाचे पान पाण्याच्या पृष्ठभागावर असते. पाण्यात असूनही ते पाण्याने ओले होत नाही, पाण्याने कुजून जात नाही. तसा कर्मयोगी मनुष्य अलिप्त असतो. दुसरा दृष्टांत त्यांनी दिला आहे तो सूर्याच्या प्रतिबिंबाचा. सूर्याचे पाण्यात प्रतिबिंब पडते, त्यामुळे सूर्य पाण्यात असल्यासारखा भासतो, पण तो पाण्यापासून अलिप्त असतो. तसेच कर्मयोगी मनुष्य कर्मे करीत असलेला दिसतो, पण त्यात तो मनाने गुंतून जात नाही. त्यामुळे त्याच्या नुसत्या बाह्य क्रियांवरून त्याच्या अंतरस्थितीची कल्पना येत नाही. अशा प्रकारे ज्ञानदेवांचा हा ज्ञानी कर्मयोगी निश्चल परमात्मा स्वरूपात निमग्न, परंतु बाह्यातकारी मात्र सामान्य माणसाप्रमाणे प्राप्त व उचित कर्मे करणारा आहे. ही प्राप्त कर्मे करीत असता तो सुखदुःखानं घेरला जात नाही. कर्मयोगाचे नियमापैकी पहिला नियम काय झाला तर कर्म तर करायचंच, ते सोडायचं नाही. दुसरा नियम आहे त्या कर्मातलं मी हे कर्म केले हा अहंकार सोडायचा. आणि तिसरा नियम आहे
फलासक्तीनं कर्म करायचं नाही. कर्तृत्वाचा अहंकार आणि फलासक्ती या गोष्टी कर्मबंधनास कारणीभूत होतात. म्हणून त्याग करायचा तो अहंकार व फलासक्तीचा करायचा आहे, कर्माचा नाही. अशी तुलना करून पुढे श्रीकृष्ण कर्मत्यागाच्या मार्गापेक्षा कर्मयोगाचा मार्ग श्रेयस्कर असल्याने त्याच मार्गाचे अवलंबन करावे असा अर्जुनास उपदेश करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.